यानंतर एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर गडचिरोलीचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे। गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाबाबत मात्र काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री होणार का अशी चर्चा आहे, मात्र त्या संदर्भात अजून काही निर्णय झालेला नाही। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीमध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच त्यांचा दौरा आहे गडचिरोलीचा। मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि ती सुरुवात आज गडचिरोली जिल्ह्यातून होतीये। माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या अतिसंवेदनशील अशा अतिदुर्गम पेनगुंडा या गावाला भेट देऊन एका दिवसात उभारलेल्या पोलीस ठाण्यातील जवानांशी संवाद ते साधतील। त्यानंतर आदिवासी नागरिकांशी जनजागरण मेळाव्यातून संवाद साधणार आहेत। तर कोनसरी इथल्या लोहखनिज प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी आता ते गडचिरोलीत पोहोचलेत। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी गडचिरोलीमधून आपल्या सोबत आहेत। महेश, मुख्यमंत्री पोहोचलेत गडचिरोलीत, काय नियोजन? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा खूप महत्त्वाचा आहे। हे यासाठी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात ते आज गडचिरोलीतून करत आहेत आणि आज संपूर्ण दिवसभर ते गडचिरोलीत राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एटापल्ली तालुक्यातला 1-2 पुलांचं उद्घाटन त्यांच्यासोबत आहे। त्यानंतर ते पेनगुंडा सारख्या अतिसंवेदनशील अतिदुर्गम भागाला भेट देणार आहे, जो छत्तीसगड सीमेलगत आहे। एका दिवसात या ठिकाणी पोलीस स्टेशन उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हा माओवाद्यांचा कोर झोन होता, हा माओवाद मुक्त झाला। या ठिकाणी जवानांशी संवाद साधणार आहेत, आदिवासी नागरिकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कोनसरीला जाणार आहेत। कोनसरीला ज्या ठिकाणी लोहखनिजावर आधारित स्टील प्रकल्प जो आहे तो उभारला जात आहे, त्याचा प्रस्तावित विस्तारीकरणाचा प्रकल्प आहे, त्याचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे। हा गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेला प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यापूर्वी त्याचं भूमिपूजन केलं होतं। त्यामुळे ते आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते हे होणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर ते गडचिरोली जाणार आहे। गडचिरोलीत त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयामध्ये त्यांचे काय कार्यक्रम आहेत, त्या ठिकाणी काय माओवाद्यांचा आत्मसमर्पण आहे, त्यासोबत माओवाद विरोधी अभियानामध्ये ज्या जवानांनी अति कामगिरी केलेली आहे त्या C60च्या जवानांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होणार आहे। हा संपूर्ण दौरा आहे। मात्र या दौऱ्यामध्ये आपण बघितलं तर वैशिष्ट्य हे आहे की पेनगुंडा सारखा हा जो भाग आहे, या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणं हे खूप महत्त्वाचं आहे। हा असा भाग आहे ज्या भागातल्या नागरिकांना कधी आमदार पाहणं सुद्धा दुर्मिळ होतं, कारण भामराकडून या पेनगुंड्याला पोहोचायला रस्ता नाही, या भागात मोबाईलचं नेटवर्क नाही, छत्तीसगड सीमेलगत असलेला भाग आहे। अशा भागात मुख्यमंत्री थेट पोहोचणार आहेत, नागरिकांशी संवाद साधणार आहेत। बिलकुल महेश, बिलकुल अगदी, आणि त्यामुळेच हा महत्त्वाचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा गडचिरोलीचा।